नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे लक्ष्मीपूजन. दिवाळीतील महालक्ष्मी पूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, सर्वात पवित्र दिवस आहे. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे, म्हणजेच फरची पुसून घ्यावी. त्या घरात छान अशी सजावट करावी, पणत्या लावाव्या, दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढावी, दरवाजाला तोरण लावावे. त्याचबरोबर आपले जे देवघर आहे देवघरालाही तोरण लावावे. आपल्या घरात ज्या गाड्या आहे गाड्यांना हार घालावे, गाड्या ओवाळाव्या. आपल्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे, मूर्ती व्यवस्थित पुसून घ्यावी आणि त्यानंतर गुलाबात तर महालक्ष्मीच्या मूर्तीला लावावे. त्यानंतर एक पाट किंवा चौरंगावरती महालक्ष्मीची पूजा मांडावी, एक साईडला मंगल कलश मांडावा. उद्या झाडूचीही पूजा केली जाते, त्याचबरोबर शिराईची पूजा केली जाते, मिठाची पूजा केली जाते. 5 धान्य महालक्ष्मी पुढे ठेवून पूजा केली जाते. बत्ताशाचं नैवेद्यही उद्या दाखवावा. करंजी, लाडू, चिवडा, शंकरपाळे, अनारसे याचा नैवेद्य महालक्ष्मीला दाखवावा. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. उद्या तुम्ही श्रीयंत्रही खरेदी करू शकता. त्या श्रीयंत्रावर उद्या कुंकुमार्चन करण्यास कोणीही विसरू नये. कुबेर यंत्र घेतलेले असेल त्याची पण ओम कुबेर देवाय नमः या मंत्राचा जप करत पूजा करावी आणि श्रीयंत्रावर ओम हे श्री महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चनही करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यावर पण उद्या कुंकुमार्चन अवश्य करा. 1 रुपयाचे नाणे, 2 वेलची, 2 लवंग महालक्ष्मी पुढे अवश्य ठेवावे. त्याचबरोबर उद्या गोमती चक्र, कवड्या, लालगुंज, कमळगट्ट्याचे मणी, कमळाचे फूल याचीही पूजा उद्या केली जाते. उद्या जे मनोभावे महालक्ष्मीचे आनंदाने स्वागत करतील आणि महालक्ष्मीची पूजा मनोभावे करतील त्यांना धनाची कमी कधीही पडत नाही. आणि उद्या बत्तासेचा नैवेद्य महालक्ष्मीला अवश्य दाखवा. त्याचबरोबर उद्या महालक्ष्मीची ओटीही भरावी. महालक्ष्मी पुढे तुपाचा दिवा अवश्य लावावा. त्याचबरोबर उद्या वही पूजन केले जाते. त्याचबरोबर उद्या सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणण्यास कोणीही विसरू नये. महालक्ष्मी अष्टकम म्हणा, श्रीसूक्त म्हणण्यासही कोणी विसरू नये. तर अशा प्रकारे महालक्ष्मीची होता होईल तेवढी मनोभावे सेवा करावी. ज्या घरामध्ये महालक्ष्मीची मनोभावे आनंदाने स्वागत केले जाते त्या घरात धनाची कमी कधीही पडत नाही. अशा प्रकारे सर्वांनी आनंदाने महालक्ष्मी पूजन करा. परत एकदा महालक्ष्मी पूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.